हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्रीकृष्ण गोविंद श्रीकृष्ण गोविंद. चाणूर, मुष्टिक आदी मल्लांचा आणि कंसाचा उद्धार. ज्यावेळी दर्शकांमध्ये कृष्ण बलरामांच्या शौर्याची चर्चा होत होती त्याच वेळी चाणूराने श्रीकृष्ण बलरामांना कुस्तीचे आवाहन केले. ते या दोघा बंधूंनी स्वीकारले. श्रीकृष्णाने चाणूरशी आणि बलरामांनी मुष्टिकाशी मल्लयुद्ध प्रारंभ केले. या दोन विशाल मल्लांसमोर श्रीकृष्ण बलराम अतिशय लहान आणि सुकुमार वाटत होते. परंतु श्रीकृष्णाने चाणूरचे दोन्ही हात धरून गोल गोल फिरवून जमिनीवर त्याला जोरात आपटताच त्या विशाल मल्लाचे प्राण निघून गेले. बलराम मुष्टिकाशी भिडले. मुष्टिकाने प्रथम बलरामांवर प्रहार केला तेव्हा बलरामांनी अत्यंत क्रोधित होऊन मुष्टिकाच्या तोंडावर जोरात प्रहार केला. या भयंकर प्रहाराने मुष्टिक खाली पडून रक्त ओकू लागला आणि थोड्याच वेळात गतप्राण झाला. यानंतर दोघांनी अनेक मल्लांना यमसदनी पाठविले. भगवान श्रीकृष्ण आणि बलरामांची ही लीला पाहून सर्व दर्शकांना मोठा आनंद झाला. परंतु कंस मात्र दुःखी झाला. त्यावेळी श्रीकृष्ण यावेळी श्रीकृष्ण कंस ज्या उच्च स्थानावर बसला होता तेथे गेले. ज्यावेळी कंसाने पाहिले की मृत्यूरूपी श्रीकृष्ण समोर उभे आहेत त्यावेळी त्याने आपली तलवार काढली आणि तो कृष्णांवर प्रहार करण्याची संधी पाहू लागला. तितक्यात श्रीकृष्णाने त्यास बलपूर्वक पकडून धरले. त्याच वेळी त्याचा मुकुट खाली पडला आणि तत्काळ भगवंतांनी त्याचे केस पकडून त्याला त्या उंच मंचावरून खाली रंगभूमीवर फेकले आणि स्वतः त्याच्या अंगावर उडी मारली. त्याच्या अंगावर उडी पडताच कंस गतप्राण झाला. कंस निरंतर अत्यंत भयाने श्रीकृष्णांचे चिंतन करीत असे. त्यास खाताना, पिताना, निसताना, बोलताना, श्वास घेताना भगवान श्रीकृष्णच दिसत. या नित्य चिंतनाचे फळस्वरूप त्याला भगवंताच्या स्वरूपाचीच अर्थात सारूप्य मुक्तीची प्राप्ती झाली, जी महान योग्यांना सुद्धा कठीण असते. कंसाचे कंक, अयोध्य आदी 8 भाऊ होते. त्यांनी बलरामांवर हल्ला केला. बलरामांनी आपल्या नांगराने त्या 8ही भावांना एकदम यमसदनी पाठविले. यानंतर श्रीकृष्ण बलरामांनी कारागृहात जाऊन प्रथम माता पित्यास मुक्त केले. नंतर कंसपिता उग्रसेन महाराजांना मुक्त केले. याप्रमाणे अध्याय 44 संपन्न झाला. श्रीकृष्ण बलरामांचा यज्ञोपवीत आणि गुरुकुल प्रवेश. श्री शुकदेव पुढे सांगू लागले, राजन, भगवान श्रीकृष्णाने पाहिले की त्यांच्या माता पित्यास दोघा पुत्रांच्या भगवत भावाचे ज्ञान झाले आहे. त्यावेळी त्यांनी आपली योगमाया त्यांच्यावर पसरली. कारण असे केल्यानेच भगवान श्रीकृष्ण पुत्रस्नेहाचे सुख अनुभवू शकणार होते. हीच योगमाया त्यांच्या स्वजनांनाही मुग्ध ठेवून भगवंतांच्या लीलांना सहाय्यक होत असे. श्रीकृष्ण आणि बलराम आपल्या माता पित्यांकडे गेले. त्यांनी अत्यंत आदर आणि विनयपूर्वक दोघांना साष्टांग नमस्कार केला. माझी आई, माझे पिताश्री असे म्हणत माता पित्यांजवळ बसले. माता देवकीने श्रीकृष्णास मोठ्या प्रेमाने आपल्या मांडीवर बसून घेतले. वसुदेवांनी बलरामास आपल्या मांडीवर बसून घेतले. ते दोघे स्नेहपाशात बांधले जाऊन पूर्णपणे मोहित झाले. या उभयतांच्या नेत्रातील प्रेमाश्रूंनी श्रीकृष्ण आणि बलरामांवर जणू अभिषेकच झाला. त्यांचा गळा भरून आल्यामुळे ते काही बोलू शकले नाहीत. देवकीनंदन श्रीकृष्णाने माता पित्यास सांत्वना दिली. यानंतर ते आपले आजोबा उग्रसेन महाराजांकडे गेले. त्यांनी महाराजांना यदुवंशीयांचा राजा घोषित केले. श्रीकृष्ण महाराजांना म्हणाले, महाराज, आम्ही आपली प्रजा आहोत. आपण आम्हावर राज्य करावे. जेव्हा मी आपला सेवक बनून आपली सेवा करीन त्यावेळी मोठे मोठे देवता सुद्धा शिर झुकवून आपणास भेटावयास येतील. जे राजे, सरदार आदी कंसाच्या भीतीने राज्य सोडून गेले होते त्या यदुवंशी, वृष्णी, अंधक, मधु, दार्शहार, कुकर आदी वंशात जन्मलेल्या समस्त सजातीय संबंधितांना श्रीकृष्णांनी शोधून काढून त्यांना बोलावून त्यांचा सत्कार केला आणि धनसंपत्ती देऊन तृप्त केले. तसेच त्यांना आपापल्या ग्रही वसविले. आता श्रीकृष्ण बलरामांच्या बाहुबलाने सर्व यदुवंशी सुरक्षित झाले होते.
श्रीकृष्ण बलराम नंदबाबांकडे आले आणि त्यांच्या गळ्यात पडून म्हणू लागले, पिताश्री, आपण आणि माता यशोदेने आमचे लालन पालन मोठ्या लाडाने केले. आम्ही आपले ऋण कधीच फेडू शकणार नाहीत. आता आपण रोज जाण्यास प्रस्थान करावे. आम्ही येथील राज्याची व्यवस्था लावून आपणास भेटावयास येतो. श्रीकृष्णाने नंदबाबांना उंची वस्त्रे, आभूषण, धातूचे बनलेले पात्र आदी भेट दिले. नंदबाबांनी मोठ्या प्रेमभराने बलराम आणि कृष्णास आपल्या हृदयी लावले. नंतर अश्रूंनी भरलेल्या नेत्रांनी समस्त गोपांसह व्रज जाण्यास निघाले. शुकदेव पुढे सांगू लागले, राजन, वसुदेवांनी आपले कुलगुरू श्री गर्गाचार्य यांना बोलावून अन्य ब्राह्मणासह श्रीकृष्ण आणि बलराम यांचा विधीपूर्वक द्विजाती समुचित यज्ञोपवीत संस्कार करविला. ब्राह्मणांना अनेक प्रकारची वस्त्रे, आभूषणे देऊन त्यांचा सत्कार केला. यज्ञोपवीत संस्कारानंतर श्रीकृष्ण आणि बलराम विद्या ग्रहण करण्यासाठी काश्यप गोत्री संदीपनी ऋषींकडे गेले. दोघे बंधू गुरुकुलात वास्तव्य करू लागले. त्यांचा आश्रम उज्जैनीस होता. ते दोघे आपल्या गुरुदेवांची आपल्या इष्टदेवतेप्रमाणे सेवा करीत होते. गुरुदेव संदीपनी महाराज या दोन भावांच्या शुद्धभावयुक्त सेवेने अतिप्रसन्न होते. त्यांनी या दोन भावांना 6 अंगासह उपनिषद आणि वेदांचे ज्ञान तसेच मंत्र, धनुर्वेद, मनुस्मृती, धर्मशास्त्र, मीमांसा आदी शास्त्रांचे ज्ञान प्रदान केले. गुरुदेवांच्या केवळ एक वेळ सांगताच या दोघा भावांना सर्व विद्या प्राप्त होत होत्या. केवळ 64 दिवसात या दोन्ही भावंडांनी 64 विद्या आत्मसात केल्या. विद्या संपादनानंतर गुरुदक्षिणेच्या स्वरूपात काय हवे ते मागावे अशी श्रीकृष्णाने गुरुदेवांना प्रार्थना केली. गुरुदेव म्हणाले, श्रीकृष्णा, या पृथ्वीवर तुम्हास काहीच अशक्य नाही. आमचा पुत्र प्रभास क्षेत्रात पाण्यात बुडाला होता. त्याला आपण आणून दिल्यास तीच आम्हास महान दक्षिणा होईल. श्रीकृष्णांनी गुरुदेवांची मागणी मान्य केली आणि रथ घेऊन निघाले. ते प्रभास क्षेत्री आले. तेथे एक क्षणभर बसले. त्यावेळी समुद्रदेवाने ओळखले की साक्षात परमेश्वर आपल्या तटावर बसले आहेत. त्याने मनुष्यरूपात येऊन भगवंतांची पूजा केली. भगवंत म्हणाले, अरे सागरा, तू आपल्या मोठ्या मोठ्या लाटांनी आमच्या गुरुपुत्रास वाहून नेले होतेस. त्याला आम्हास त्वरित आणून दे. मनुष्य वेशधारी समुद्राने म्हटले, भगवंत, मी त्या बालकास पाहिलेच नाही. या समुद्रात पांचजन्य नावाचा एक असुर राहतो. तो शंखाच्या रूपात असतो. त्यानेच त्या बालकास चोरून नेले असावे. हे ऐकून श्रीकृष्ण त्वरित पाण्यात शिरले आणि शंखासुरास मारून टाकले. त्याचे पोट फाडून पाहिले, परंतु त्यात गुरुदेवांचा पुत्र दिसला नाही. त्यावेळी श्रीकृष्ण त्या असुराच्या पोटातील शंख घेऊन बलरामासह यमपुरीस गेले. द्वाराजवळ जाताच भगवंतांनी शंख वाजविला. तो ऐकताच यमराज धावतच आला. त्याने नम्र भावाने दोघांना नमस्कार केला आणि म्हणाले, भगवन, मी आपली काय सेवा करू? श्रीकृष्ण म्हणाले, यमराज, कर्मबंधनानुसार माझ्या गुरुदेवांचा पुत्र येथे आणला आहे. तू माझी आज्ञा स्वीकार करून कर्मबंधनाकडे लक्ष न देता त्या मुलास येथे आणून दे. भगवंताच्या आदेशानुसार यमराजाने गुरुपुत्रास आणून दिले. त्याला घेऊन भगवंत बलरामासह गुरुग्रही आले. पुत्रास पाहून गुरुदेव आणि गुरुमाता अत्यंत आनंदित झाले. त्या उभयतांनी श्रीकृष्ण बलरामांना तोंड भरून आशीर्वाद दिले. यानंतर ते दोघे गुरुदेवांची आज्ञा घेऊन रथातून मथुरेस परत आले. मथुरेतील प्रजाजन कित्येक दिवसांपासून श्रीकृष्ण बलरामांना न पाहिल्याने दुःखी झाले होते. ते गुरुकुलातून आलेले समजताच त्यांना अत्यानंद झाला. जणू काही त्यांना हरवलेले धनच पुनरुपी प्राप्त झाले होते. अशा प्रकारे अध्याय 45 संपन्न झाला. उद्धवाची व्रजयात्रा. शुकदेव परीक्षिताला सांगू लागले, राजन, उद्धव श्रीकृष्णाचे चुलत भाऊ होते. ते वृष्णी वंशीयांमध्ये एक प्रधान पुरुष होते. ते बृहस्पतींचे शिष्य आणि परम बुद्धिवान पुरुष होते. या सर्व ओळखीपेक्षा महान ओळख म्हणजे श्रीकृष्णाचे ते परम सखा होते. एकदा भगवान श्रीकृष्ण एकांतात असताना त्यांना व्रजातील आपल्या माता यशोदेची आणि पिता नंदबाबांची तसेच त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव करणाऱ्या असंख्य गोपींची आठवण आली आणि त्यांच्या नेत्रातून नकळत आसवे ओघळली. त्याच वेळी उद्धव भगवंतांच्या कक्षात त्यांच्या समोर आले. नेत्रातील अश्रू पाहून उद्धवाने विचारले, दादा,
काय झाले? तुझ्या डोळ्यात आसवे का आली? भगवान म्हणाले, उद्धवा, मला माता यशोदा, पिता नंदबाबा आणि व्रजातील गोपींची आठवण आली. मी त्यांना लवकरच येईन असे सांगितले होते, परंतु या राज्यकारभारात जाणे जमतच नाही. प्रिय उद्धवा, तू माझा संदेश घेऊन व्रजास जा आणि यशोदा नंदबाबांना भेटून त्यांना आनंदित कर. श्रीकृष्णाच्या आदेशानुसार उद्धव दुसऱ्या दिवशी प्रातःकाळीच रथ घेऊन व्रजास जाण्यास निघाले. ज्यावेळी ते व्रजभूमीस पोहोचले त्यावेळी सायंकाळ झाली होती. गायी वनातून परत येत होत्या. पांढऱ्या रंगाची वासरे आपल्या मातांना येत असलेले पाहून आनंदाने नाचत होती. उद्धवाने ज्यावेळी नंदवाड्यात प्रवेश केला त्यावेळी नंदबाबांनी त्याचे यथोचित स्वागत केले आणि आपल्या हृदयाशी लावून ते अत्यंत आनंदित झाले. त्यांनी वसुदेव, देवकी आणि श्रीकृष्णाचे क्षेमकुशल विचारले. नंतर म्हणाले, अरे उद्धवा, श्रीकृष्णाला आमची आठवण येते का? उद्धव म्हणाला, बाबा, श्रीकृष्णाचा दिवस राज्याच्या कामात निघून जातो, परंतु रात्र होताच तुम्हा सर्वांची त्यांना आठवण येते. उद्धवने काल पाहिलेला प्रसंग वर्णन करून सांगितला. तो ऐकून यशोदा आणि नंदबाबांच्या नेत्रात अश्रू आले. गळा भरून आला. थोडा वेळ ते दोघे काहीच बोलू शकले नाहीत. नंतर यशोदेने श्रीकृष्णांच्या आठवणी, बालपणाच्या खोड्या, लोण्याची चोरी आदीबद्दल उद्धवास सविस्तर वर्णन करून सांगितले. ते सांगताना रात्र केव्हा संपली ते कळालेच नाही. हरि ओम तत्सत, हरि ओम तत्सत, हरि ओम तत्सत.